दिली आहे। या खरेदी व्यवहारामध्ये शासनाची तब्बल 152 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली। विशेष म्हणजे खरेदी व्यवहारामध्ये केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले। या प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 जणांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी देखील यावरून अजूनही राजकारण तापले। त्यामुळे पार्थ पवार आता ही वादग्रस्त जमीन पुन्हा एकदा शासनाकडे जमा करण्याची शक्यता आहे। तर हे प्रकरण अजित पवार यांच्या अंगलट येण्याची शक्यता असल्यामुळे जमीन खरेदी प्रकरणाला तुर्तास स्थगिती मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पार्थ पवार जमीन व्यवहाराच्या प्रकरणी चौकशी समितीचा शासन निर्णय जारी करण्यात आला। महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे। आणखी 5 जण या समितीमध्ये असतील। तर या समितीला पुढील 1 महिन्यामध्ये चौकशी करत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। पुणे कोरेगाव जमिनीच्या प्रकरणी तहसीलदार आणि इतर 8 आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आलाय। फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। या प्रकरणामधील सर्व कागदपत्र तपासून कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलंय। दरम्यान यामध्ये पार्थ पवार यांचं नाव का नाही आहे याबद्दल मात्र त्यांनी बोलणं टाळलंय। खडक पोलीस स्टेशनला काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी यांनी एक फिर्याद दिलेली आहे। त्या अनुषंगाने एकूण एक तहसीलदार आणि 8 इतर आरोपी विरुद्ध क्रिमिनल कॉन्स्पिरसी, चीटिंग, फोर्जरी या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। पुण्याच्या शिवाजीनगर परिसरामधल्या रेंज हिल इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जिजाई बंगला आहे आणि याच बंगल्याचा पत्ता पार्थ पवार यांनी त्यांच्या अमेडिया कंपनीच्या कार्यालयाचा पत्ता म्हणून दाखवलाय। तर या बंगल्याच्या बाहेर सध्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सध्या बंगल्याच्या जवळ कुणालाही जाऊ दिलं जात नाहीये। दरम्यान हा निवासस्थानाचा पत्ता असताना कार्यालयाचा पत्ता कसा काय दाखवला असा सवाल देखील विचारला जातोय। तर या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं असेल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून 1800 कोटी रुपयांचे बाजारभाव असणारी जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली होती आणि या खरेदी व्यवहारामध्ये शासनाची तब्बल 152 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे खरेदी व्यवहारामध्ये केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क भरलं गेलंय आणि या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला। समितीची स्थापना केली असून तिचा तपास सुरू आहे। तर बावधन पोलिसांनी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये छापा टाकला। पार्थ पवारांशी संबंधित कंपनीच्या जमीन व्यवहाराचे सगळे दस्तावेज पोलिसांनी ताब्यात घेतले आणि याच्या माध्यमातून काही धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता आहे। पार्थ पवार यांच्या पुण्यामधल्या जमीन व्यवहाराच्या प्रकरणी आरोप प्रत्यारोपांच्या नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी या दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली। यावेळेला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते। पुण्यामधल्या जमिनीच्या व्यवहाराच्या प्रकरणावरून आता रवींद्र धंगेकर आक्रमक झालेत। पुणे जमीन व्यवहाराच्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी धंगेकरांनी केली। अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले, पार्टनरवरती गुन्हा दाखल झाला, मग पार्थ पवार यांच्यावरती का नाही असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी विचारलाय। तर वडील उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकाऱ्यांवरती दबाव असू शकतो असा आरोप देखील धंगेकर यांनी केला आहे। दादांची पावर त्यांनी वापरली काय वावगं नाही।